लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर तिन्ही पण आनंदाच्या बातम्या या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्याला हप्ता जमा झालाय का? गॅसचा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला जमा झालाय? पट 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 कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि गॅसचा तिसरा सिलेंडरचा हप्ता तुम्हाला जमा झालाय का? पटपट सांगायचंय, कारण की हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। त्याची ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर अजून 2 आनंदाच्या बातम्या आहेत लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला 15वा हप्ता हवा आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कुणाला हवा आहे त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई केवायसी तुम्ही केली आहे का पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, कर्ज योजना बघा, मोफत कर्ज योजना याच्याबद्दल देखील एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला कर्ज हवाय पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला आता वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। या 3 आनंदाच्या बातम्या काय आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाच्या बातम्या आपल्या या चॅनलवर सांगितल्या जातात। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 15वा हप्ता वाटपाबद्दलची काय बातमी असणार आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडरचा जो हप्ता आहे, तिसरा सिलेंडरचा हप्ता म्हणजे आता बघा पहिले लक्षात घ्या, वर्षामध्ये 4 सिलेंडर येत असतात। किती? 4 वर्षामध्ये 3 सिलेंडर येत असतात। तर 3 सिलेंडर, पहिला एक सिलेंडर आला होता पहिल्या 4 महिन्यामध्ये, नंतर 4 महिन्यामध्ये एक सिलेंडर आला आणि आता शेवटचे 4 महिने सुरू झालेत। तर या शेवटच्या 4 महिन्यामधले पण आता हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला हा हप्ता भेटलाय पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कोणत्या लाडक्या ताईला 830 रुपये भेटलेले आहेत, कोणत्या लाडक्या ताईला 820 भेटतील, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लक्षात घ्या मोफत कर्ज योजना त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती देणार आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा। त्याला सुरुवात करूया। ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती म्हणजे गॅस योजनेची पहिली बातमी आहे, गॅस योजनेबद्दलची असणार आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंनी अजून पण या योजनेचा लाभ घेतला नसेल, अन्नपूर्णा योजना या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना आणि लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर। अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तुम्हाला अर्ज पण कसं करायचंय ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण जर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर अजून या ठिकाणी अर्जच केला नसेल किंवा तुमच्या नावावर जर सिलेंडर घेतलं नसेल, तुमच्या नावावर गॅसचं कनेक्शन नसेल, तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये। तर अन्नपूर्णा योजनेचा व्हिडिओ तुम्हाला वाटलं तर मी एक सेपरेट बनवून टाकेल की कशा स्वरूपात तुम्हाला अन्नपूर्णा योजनेनुसार गॅस सिलेंडर भेटतात। वर्षामध्ये 3 सिलेंडर भेटतात लाडक्या ताईंनो। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला आतापर्यंत हप्ते भेटलेत पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सबसिडीच्या स्वरूपात तुम्हाला 3 हप्ते भेटत असतात। पहिला हप्ता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्यासाठी एक हप्ता असतो। नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट या 4 महिन्यासाठी एक हप्ता असतो आणि शेवटचे राहिले सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्यासाठी एक हप्ता असतो। तर ह्या बघा सप्टेंबर महिन्यात चालू झालेला आहे, आता शेवट संपलेला आहे। तर हप्ता याचा वाटपाला सुरुवात झाली। प्रत्येक 4 महिन्यांनी हे तुम्हाला हप्ते भेटत असतात, गॅस सिलेंडरचे हप्ते। तर हे तुम्हाला सुरुवात झाली। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईच्या नावावर गॅस सिलेंडर आहे, कोण कोण लाडकी ताई उज्ज्वला मध्ये आहे, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला गॅसचा हप्ता भेटला आहे का नाही पटकीने कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आणि ज्यांनी केलं नसेल गॅसचा हा अर्ज तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुमच्या नावावर गॅस सिलेंडर करू शकतात, तर तुम्हाला पैसे त्याचे भेटणार आहेत। आता दुसरी आनंदाची बातमी, पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली, दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला दाखवायला लागलोय बघा लाडक्या बहिणींनो, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातली आहे। लाडकी बहीण पायावर उभे राहणार, व्यवसायासाठी कर्ज मिळणार, हप्ते असे वळते होणार। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाची बातमी समोर आली, तुम्हाला कर्ज भेटणार आहे आणि ते कर्ज पण बिनव्याजी असणार आहे, 0% व्याज दर असणार आहे। तुम्हाला 1 लाखापर्यंत तुम्हाला मी बातमी खाली दाखवणार आहे बघा। ही बातमी तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही म्हणत असाल की सर ही कधीची बातमी आहे? लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, TV9 ची बातमी आहे आणि 27 सप्टेंबर म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। 9:30 वाजता, सकाळी 9:30 वाजता ही बातमी आलेली आहे।
TV9 ची बातमी आहे, 9:30 वाजता ही बातमी आलेली आहे. त्याच्यात स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींना पायावर उभा करण्यासाठी त्यांना कर्ज मिळणार आहे. 1 लाखापर्यंत कर्ज लाडक्या बहिणींनो, 10-20 हजार 30,000 नाही, 1 लाखापर्यंत. मागे सांगितलं 43,000, आता 1 लाखापर्यंत गेले. तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवतो बघा. लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार, एक मोठी बातमी समोर आली. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे लाडक्या बहिणींनो. बघा, TV9 ची ही बातमी आहे, सगळ्यांना मी दाखवत आहे. आजची लेटेस्ट बातमी आहे बघा. या योजनेमध्ये महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. महिलांना बघा, या ठिकाणी वाचा, महिलांना 0% वाचा, नीट वाचा, तुमच्या समोर आहे. मी माझी बातमी नाहीये, TV9 ची बातमी लाडक्या बहिणींनो. 0% व्याजदराने हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुंबई बँकेने 3 सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली आहे. या योजनेत 1 लाखापर्यंत कर्ज 0% व्याजदराने देण्यात येत आहे. बघा, 1 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे लाडक्या बहिणींनो, आणि ते पण 0% व्याजदराने तुम्हाला हे भेटणार आहे. तर सध्या योजना मुंबई शहर उपनगर लागू करण्यात आलेली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच ही योजना सुरू होणार आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला असं वाटतंय की आम्हाला हे कर्ज हवंय, खूप महत्वाचं आहे बघा लाडक्या बहिणींनो, 1 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला भेटणार आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला वाटतं की मला हे कर्ज भेटायला पाहिजे, तर त्यांनी पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला कशासाठी कर्ज, कोणत्या व्यवसायासाठी पाहिजे का तुमच्या स्वतःच्या वैयक्तिकसाठी पाहिजे, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर आता त्याच्या खाली बघा, 2100 रुपयाचा हप्ता कधी भेटणार. तर लाडक्या बहिणींनो, याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत. तर सरकारने पण वारंवार सांगितलेलं आहे, ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्याची तिजोरीचा जो आर्थिक भार आहे तो कमी होईल आणि सरकार ज्यावेळेस भार हे झाल्यानंतर सरकार त्याचा निर्णय घेणार आहे. तर ह्यांनी हे सांगितलेलं आहे. त्याच्याबरोबर एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगणार आहे. आता ही दुसरी आनंदाची बातमी सांगितली, आता बघा तिसरी आनंदाची बातमी पण तुम्हाला आता दाखवायला लागलोय बघा. लाडक्या ताईंनो, एकदम महत्वाचा व्हिडिओ. ज्या लाडक्या ताई उशिरा जॉईन झाले असतील त्यांनी परत हा व्हिडिओ जाऊन बघायचा. थोड्या वेळाने हा व्हिडिओ थोड्या वेळाने परत जाऊन बघायचा आहे. 3 आनंदाच्या बातम्या द्यायला लागलोय. पहिली आनंदाची बातमी सांगितली तुम्हाला गॅस योजनेची, दुसरी सांगितली तुम्हाला कर्ज योजनेची, आणि तिसरी आहे बघा लाडक्या बहिणींना भाऊबीजींना या ठिकाणी गिफ्ट भेटणार आहे. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर हे आम्हाला पण पाहिजे, सगळ्या लाडक्या बहिणींना पाहिजे हे गिफ्ट. तर लाडक्या ताईंना भाऊबीजीला सगळ्याला वाटते का पटपट लाडक्या दादांना पैसे भेटायला पाहिजेत, म्हणजे लाडक्या दादांनी पैसे टाकायला पाहिजेत लाडक्या बहिणींसाठी. तर सगळ्यांना वाटतंय ना. तर बघा, एक महत्वाची गोष्ट आहे लाडक्या ताईंनो, अंगणवाडी ताईंना भाऊबीज गिफ्ट भेटणार आहे. अंगणवाडी ताई, खूप आनंदाची बातमी आहे. आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत त्या आपल्यातल्या सगळ्यातल्या आहेत, त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. त्या सगळ्यांना किती रुपये भेटतात बघा, 2000 रुपये या ठिकाणी भाऊबीजीचं भेट म्हणून भेटणार आहेत. आणि स्वतः हे ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सांगितलंय कोणी, आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय बघा. आदिती तटकरे मॅडम महिला व बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी हे सांगितलेलं आहे. भाऊबीज भेटीसाठी 40 कोटी रुपयांची निधी त्यांनी वितरित करणार आहेत. एक मोठी बातमी आहे. आता लाडक्या ताई म्हणत असतील की सर ह्यांना भेटले खूप चांगले, आमच्या त्या बहिणीच आहेत, मग आम्हाला पण भेटायला पाहिजे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटला नाही, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आम्हाला अजून भेटला नाही, मग आम्हाला ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र टाकावे, 3000 रुपये आमच्या अकाउंटला भाऊबीजीची भेट म्हणून टाकावी. असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला 3000 रुपये भाऊबीजीचं गिफ्ट हवंय का. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सरकारपर्यंत जायला पाहिजे, आदिती तटकरे मॅडम पर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, मागणी करायची आपल्या सगळ्यांना मिळून. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.